नमस्कार, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण गणेश उत्सव निमित्त बॅनर केलेला आहे. तर बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पीसीच्या स्क्रीनवर फोटोशॉप ॲप ओपन करून घेऊया. तर फोटोशॉप ॲप ओपन केला तर या प्रकारे आपला पहिला बॅनर असणार आहे. तर हे सगळं क्लोज करून घेतो मी. या प्रकारे पहिलं व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं, त्यानंतर ना एक बॅकग्राऊंड घेतलंय. टेक्स्चर म्हणून एक बॅकग्राऊंड होतं ते ऍड करून घेतलंय. त्यानंतर ना ते ऍड केल्यानंतर आपण एक वरच्या साईडने एक बॅकग्राऊंड ऍड करून घेतलंय आणि त्याला क्रिएट क्लिपिंग मास्क करून खालच्या साईडनं इरेज करून घेतलंय सगळं. त्यानंतर ना गणपती बाप्पा मोरया असा एक पीएनजी ऍड करून घेतलाय. त्यानंतर ना अजून एक पीएनजी ऍड करून घेतलाय गणपती बाप्पा मोरयाचा. त्यानंतर एक टेक्स्चर ऍड करून घेतलंय, ते झूम केल्यानंतर दिसून जाईल तुम्हाला. त्यानंतर गणपती बाप्पांच्या बॅक साईडला एक मंडल आर्ट ऍड करून घेतले. नंतर ना जो गणपती बाप्पांचा जो पीक आहे तर तो पीक ऍड करून घेतलाय. त्यानंतर खालच्या साईडनं जे आगमनाधीश लिहिणार आहे तर जे आगमनाधीश क्रिएट केलं तर त्याची शॅडो क्रिएट केलेली, तर ती शॅडो ऍड करून घेतली. त्यानंतर ना त्याच्या बॅक साईडला एक जरा पीएनजी ऍड करायचा होता तो ऍड करून घेतला. त्याच्यानंतर वरच्या साईडने एक टेक्स्चर ऍड करून घेतलं या प्रकारे ग्रे कलरचं. त्यानंतर जो मंडळाचा लोगो होता तर तो मंडळाचा लोगो ऍड करून घेतला. या प्रकारे होता त्यांचा लोगो आणि त्याला एक टेक्स्चर ऍड करून घेतलं या प्रकारे. मंडळाचा लोगो ऍड झाल्यानंतर आपल्या जी खालच्या साईडला जी डिटेल टाकायची होती तर ती टाकून घेऊया. तर या प्रकारे देव माझा येतोय लवकरच हे ऍड करून घेतलं. तर हे कशा प्रकारे ऍड केलंय ते बघू शकता. देव माझा येतोय लवकरच ते इथं कॅरेक्टर असतं, त्यामध्ये जाऊन एक ऑप्शन असतो, टेक्स्टच्या खाली लाईन येते तर तो ऍड करून घेतलाय आणि या प्रकारे लाईन घेतली त्याला. त्यानंतर ना मंडळाचं नाव टाकण्यासाठी एक पीएनजी ऍड केलाय तर तो ऍड करून घ्या आणि यामध्ये तुमच्या मंडळाचं नाव ऍड करून घ्या. या प्रकारे पहिला बॅनर आहे. तर यात तुम्ही तुमच्या मंडळाचं नाव चेंज करून तुमचा लोगो चेंज करून तुम्ही हा बॅनर करून देऊ शकता. आणि त्यानंतर ना डे काउंटचा एक बॅनर करून दिलाय तर तो ओपन करूया. या प्रकारे डे काउंटचा बॅनर आहे तर तो चालू करूया. तर या प्रकारे पहिलं बॅकग्राऊंड घेतलंय. त्यानंतर ना त्याच्यामध्ये एक गोल्डन असा इफेक्ट घेतलेला आणि त्याला ओव्हरले मारलाय. त्यानंतर वरच्या साईडनं जरा कलर इफेक्ट होते तर कलर बॅकग्राऊंड आहे तर ते ओव्हरले मारून घेतलंय या प्रकारे. त्यानंतर खालच्या साईडनं एक मंदिराचा इमेज आहे तर तो ऍड करून घेतलाय. तो असा होता, तो डिवाइड करून तो ऍड करून घेतला. त्यानंतर ना एक माणसांचा इमेज आहे तर तो ऍड करून घेतलाय आणि तो ओव्हरले मारून घेतलाय. त्याच्यानंतर ना वरच्या साईडला नॉइस इफेक्ट ऍड करून घेतला. नंतर आपला जो गणपतीचा पीक आहे तर तो ऍड करून घेतला आणि त्याला ड्रॉप शॅडो ऍड करून घेतले, बेवल ऍड करून घेतलाय. त्याच्यानंतर ना बॅक साईडला त्याच्या आपल्याला एक सर्कल पाहिजे होता तर तो ऍड करून घेतला. त्याच्यावर श्री गणेशाय नमः ते ऍड करून घेतलंय. दोन्ही साईडला दोन फुलांचा इफेक्ट मारून घेतलाय.
या प्रकारे हे सगळं झाल्यानंतर खालच्या साईडनी आपण शॅडो ऍड करून घेतले 2, तर ते ऍड केले. त्याच्यानंतर ना खालच्या साईडला एक स्ट्रीप ऍड करून घेतली, तिला ओव्हरले मारले आणि वरच्या साईडने एक स्ट्रीप ऍड करून घेतली, त्याला ओव्हरले मारले. त्यानंतर ना मंडळाचं नाव ऍड करून घेतलं. त्यानंतर डे काउंट साठी जो इमेज लागणार होता तर तो ऍड करून घेतला, म्हणजे जो सर्कल लागणार होता तो सर्कल ऍड करून घेतला आणि त्या इलिप्सला या प्रकारे कट करून घेतलंय. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच ठेवलंय. परत ना त्याच्या बाजूला मंडल आर्ट होती तर ती ऍड करून घेतली. त्यानंतर ना त्या टेक्स्चर ऍड करून घेतलं. त्याला वरल्या साईडनं इनर ग्लो दिलाय तर तो ऍड करून घेतला. नंतर ना फक्त 7 आणि जे दिवस हे ऍड करून घेतलंय आणि त्याच्यानंतर बाकी या प्रकारे ऍड करून घेतलंय. त्यानंतर त्यांच्या मंडळाच्या स्थापना ते ऍड करून घेतले, वर्ष ऍड करून घेतलं. आणि जर तुम्हाला पाहिजे असलं श्री गणेशाय नमः तर ते तुम्ही ऍड करू शकता. तर त्यांना ते नको होतं तर ते ऍड करून नाही दिलेलं. या प्रकारे बॅनर होता. दोन्ही बॅनर कसे वाटले ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.